दिल्लीत जंतर मंतर मैदानावर काँग्रेस जनता पार्टीचं सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहतोय अनेक विद्यार्थी आहेत ते या आंदोलनामध्ये काल सकाळपासून या ठिकाणी बसून आहेत आणि त्याचबरोबर स्वतः अभिजित दिपके सोबत आहेत. आपल्यासोबत अभिजित दिपके आहेत. अभिजित, काल तुम्ही म्हटला होता की इथंच बसून राहणार, तुम्हाला परवानगी खरं तर नाकारली होती, पण तरी सुद्धा तुम्ही इथं बसला. तर कालची रात्र आणि आत्ताची सकाळ कशी गेलेली आहे? पोलिसांनी प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केलं आहे का नाही? अजिबात सहकार्य नाही केले. काल रात्री आमचं पाणी थांबवण्यात आलं होतं. गुरुद्वारावरनं आमच्यासाठी पाणी येत होतं, ते पोलिसांनी थांबवलं होतं. गुरुद्वारावरनं आमच्यासाठी जेवण येत होतं, ते पोलिसांनी थांबवलं होतं. आणि मीडिया, जे लोक बॅरिकेडवर बाहेर थांबलेली होती, ज्यांना आत येत होतं, पोलीस त्यांनाही आत येऊ देत नाहीये. तर आमच्यासोबत असा आतंकवाद्यांसारखा व्यवहार का केला जातोय मला हे समजत नाही. आम्ही काय करतो, आम्ही फक्त न्याय मागतोय स्टुडंटसाठी ज्यांनी आत्महत्या केलेली आहे. रात्र कशी गेलेली आहे? कारण की ओपन स्पेस आहे, त्रास सुद्धा खूप झालेला असेल, विद्यार्थी काही त्रास लांबून नाही, सर. आलेला होता. आम्ही कमीत कमी जिवंत तरी आहे, काही त्रास नाहीये. 12 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांना जीव द्यावा लागला. आम्ही कमीत कमी जिवंत तरी आहे ना, आम्हाला काही त्रास नाही, आम्ही बसून राहू इथे. तुम्हाला जेवण वगैरे काय मिळालं किंवा तशी काय मदत करण्यात आली? नंतर रात्री 12 नंतर कुठं त्यांनी, जेव्हा मीडियामध्ये गोष्ट चालली की पाणी थांबवण्यात येते, जेवण थांबवण्यात येते, तेव्हा पोलीस येऊन म्हणतात अशा स्टेटमेंट देऊ नका, आम्ही पाठवतो. अरे स्टेटमेंट देऊ नका म्हणजे तुम्ही थांबवता कशाला आहे? मग तुम्हाला जर एवढीच लाज वाटतीये तर मग थांबू नका ना आमचं पाणी आणि जेवण. काल तुम्ही म्हटलं होतं की पोलिसांनी आम्हाला मदत करावी, आम्ही प्रशासनाशी किंवा सरकारशी चर्चा करायला तयार आहे. तर कालपासून कोणी चर्चा करण्यासाठी आलं का तुमची? अजिबात कोणी चर्चा करण्यासाठी आले नाही. मी अजूनही म्हणतोय, जर सरकारकडून कोणाला आमच्याशी चर्चा करायची आहे, दे आर मोस्ट वेलकम. पण एक अट आहे, आधी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. या आधीचे तुमची आंदोलनं झाली, पण हे आंदोलन सगळ्यात महत्त्वाचं, कारण की तुम्ही अख्खी रात्र इथं काढलेली आहे. आता 24 तासापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे. काय नेमकं तुमची अजूनही मागणी आहे आणि सरकारला नेमकं काय सांगायचं तुम्हाला? धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागेल, ही एकच मागणी आहे बस. आज काय आणखीन प्रोटेस्ट वाढणार आहे यापुढे? नक्की आता दिल्लीचे लोक येणार आहेत आणि मी अपेक्षा करतो की पोलीस त्यांना थांबवणार नाही. कारण की पोलीस काय करते, जेही लोक आत यायला बघतात त्यांना थांबवते पोलीस, त्यांना आत येऊ देत नाही. पोलीस आवाज दाबायचा प्रयत्न करते. हे आंदोलन तुमचं हे सुरूच राहणार आहे? सुरूच राहणार आहे. तुम्ही अजून काय परवानगी याची काढलेली आहे का मी आंदोलनाची? पोलिसला विनंती केली आहे, जर जंतर मंतर नाही तर दुसरं कोणतं ग्राउंड असेल आम्हाला ते द्यावं, आम्ही तिथं जाऊ. कारण की आम्हाला काही गोष्टी बेकायदेशीर करायच्या नाहीये. पण जर पोलीस आम्हाला ग्राउंड देणार नसेल, जर आम्हाला आमच्या डेमोक्रेसीमध्ये आमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे प्रोटेस्ट करणं, जर तुम्ही आम्हाला आमचं कॉन्स्टिट्युशनल राईट देणार नसेल तर आम्ही इथंच बसून राहू. तुम्हाला आता कालपासून 5 वाजल्यानंतरची जी परवानगी आहे ती मिळालेली नाहीये. कारवाई झाली तर त्याला सामोरं जायची तयारी? होऊ द्या ना कारवाई. जर एखादा मंत्री 12 स्टुडंटच्या आत्महत्यानंतरही खुर्चीवर बसून राहू शकतो, तर आम्ही जंतर मंतरवर 5 नंतर का नाही बसू शकत? आज नीटची री एक्झाम होती. आपण पाहतोय की मोठा बंदोबस्त अनेक केंद्रांवरती लावलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, ही सुद्धा ट्रान्सपरन्सी या परीक्षेमध्ये व्हावी? सगळ्यात पहिले तुम्ही सांगा सगळ्या स्टुडंट्सला ऑल द बेस्ट. तुम्ही जा, तुमच्या एक्झाम चांगल्या प्रकारे द्या. एक्झाम झाल्यानंतर सगळे आपल्या परिवारासोबत जंतर मंतर यावर यावं. आज काय आवाहन कराल तुम्ही विद्यार्थ्यांना? आज रविवार आहे, मोठ्या संख्येने विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. सगळ्या विद्यार्थ्यांना मी हेच आवाहन करेल, नाव इट्स टाइम टू गेट टुगेदर, नाव इट्स टाइम टू कम टुगेदर. जर आता आपण सगळे सोबत आलो नाही तर या देशात कधीच काही बदलणार नाही. आणि धर्मेंद्र प्रधान सारखे जे मिनिस्टर आहे, जे ते एकही परीक्षा नीट घेऊ शकत नाही, जे टोटली फेल झालेले आहे, त्यांच्यासारख्या लोकांच्या हातात हा देश राहील आणि हे देशासाठी खूप घातक आहे. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर दुसऱ्या दिवशी हे काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि आपल्यापैकी अनेक विद्यार्थी या ठिकाणी बसून आहेत. कालपासून देशभरातल्या विविध ठिकाणावरून हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आजही ते आपल्याला या ठिकाणी बसून असलेले पाहायला मिळतात. त्यासोबत अभिजित दिपके आहे, तो सुद्धा या आंदोलनामध्ये ठिय्या मांडून आहे. अजूनही प्रशासनाने त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा आहे ती केलेली नाही आणि त्यामुळे इथेच बसून राहणार अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा आहे तो अभिजित दिपके आणि काँग्रेस जनता पार्टीने घेतलेला आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.